तर पुन्हा एकदा गोलंदाज रोहित आपण बघतोय. इथे मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. इंटू द गॅप चेंडू आहे, परंतु वन बाउन्स क्षेत्ररक्षण केलं जाते, चेंडूला फेकलं जाते. तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावाने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 24, 24 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. किशोर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4. कमॉन डीजे. रोहित यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. वन बाउन्स, चेंडूला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण केलं जातं. एका धावेसाठी धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 29, 29 धावा. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ होतोय आणि 29 धावा धावफलकावर. सुरेख सामना रंगताना बघायला मिळतोय. धावगती वाढवण्याचा प्रयत्न आपल्याला दिसतोय, तो म्हणजे साई स्पोर्ट सरावली. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जातोय. एक धाव होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, परंतु चेंडू सीमारेषा पार होतोय. 4 धावा. आणि या चौकारानंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर 34, माफ करा 33, 33 धावा. 2 षटकाच्या समाप्ती नंतर धावसंख्या आपण बघितली तर 33 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. कमॉन डीजे. शैलेश नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. 2 षटकांचा खेळ होतोय. 33 धावा धावफलकावर बघायला मिळतात. यावेळेला मात्र थोडासा पायांची हालचाल होताना दिसत नाही. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या स्थिरावलेली आहे 33 या धावसंख्येवर. मोठा पटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, कारण आपण बघितलं तर वर्डिश लॉंग ऑफ नंतर मात्र एकही खेळाडू तिसऱ्या सर्कलमध्ये नाही. त्यानंतर मात्र एक बॅकवर्ड पॉईंटच्या थोडासा वर्डिश केला जातोय खेळाडूला. यावेळेला मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेगला निघून जातोय. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या 34, 34 धावा. जशी जशी या स्पर्धेला मात्र सुरुवात झाली सकाळच्या सत्रामध्ये आणि आता जशी जशी स्पर्धा पुढे जातोय प्रेक्षकांची संख्या मात्र वाढताना आपल्याला बघायला मिळते. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येचा आपण विचार केला तर 34. पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघतोय 35 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत आपण बघितलं तर केवळ 3 चेंडू झालेत आणि तब्बल 35 धावा धावफलकावर बघायला मिळतात. राईट आर्म ओव्हर द विकेट मिस्टर शैलेश गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट लेनचा चेंडू होता. चेंडूला फेकून दिला गेलाय आणि झेल बाद होतोय. फलंदाज बाद होतोय.
थँक्यू डीजे, थँक्यू. तर निलेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय स्ट्राईक एंडवर. अवळेला हलक्या हाताने पॉइंटला खेळून काढलेला हा चेंडू आपण बघतोय. एक धाव येते. एका धावाने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 36, 36 धावा, 36 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. सुरेख सामना रंगताना यानंतर मात्र शेवटची लढत असेल आजच्या दिवसातील आणि विजेता संघ अंतिम 3 मध्ये दाखल होईल. पुन्हा एकदा गोलंदाज आणि या वेळेला मात्र झेलबाद होताना फलंदाज बाद होतोय. 36 या धावसंख्येवर लागतोय. तिसरा हद्रा किशोर यांच्या रूपाने आपण बघतोय. निलेशच्या थँक्यू डीजे, थँक्यू. आदरणीय सागरजी गरज साहेब इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं आम्ही करतोय वेलकम. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या 36 धावा, 36 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज दीप्तेश येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी आणि शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये मनीष आणि निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. 36 धावा ऑन द बोर्ड आहेत. किती धावा जमवल्या जातील? 12च्या सरासरीने संघ पुढे येतोय. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. 37 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज. 2 चेंडूमध्ये 2 धावा निलेशच्या बॅटमधून, तर मनीष पहिल्यांदाच मात्र स्ट्राईकला येतोय. 37. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन बनवलं होतं. लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे आपण बघितलं तर चेंडू निर्धाव जातोय. कमबॅक केलेला आहे गोलंदाजाने, कारण पहिल्या षटकांमध्ये तब्बल 19 धावा होत्या आणि त्यानंतर आपण बघितलं असं विचार केला होतं की 50+ धावा होतील, परंतु इथे कुठेतरी मात्र पूर्णपणे रोखून ठेवलंय. मोठा फटका येईल का? झेलबाद होईल का फलंदाज? आणि इथे मात्र झेल सुटतोय आणि या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळाल्या. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 39, 39 धावा. 3 चेंडूंचा खेळ होतोय. 39 धावा धावफलकावर बघायला मिळतात. आणि इथे मात्र आज प्रयत्न करू नको, आजचा दिवस चांगला नाही मुन्ना, आज करूच नको, आजचा दिवस चांगला नाही तुझ्यासाठी. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या 40. तिकडे पाण्यात लँड होईल नाही तर. धावसंख्या 41, 41 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकातील. यावेळेला आपण बघतोय चेंडू मात्र वन बाउंड चौकार. 45 धावा विजयासाठी 24 चेंडू आणि 46 धावांचं लक्ष समोर असेल. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा मैत्री चषक सफाळे 2024.
तर रोशन आणि शैलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी आपण बघितलं तर 24 चेंडू आणि 46 धावांचं लक्ष समोर आहे. 24-46 हे समीकरण. या वेळेला आपण बघतोय अप्रतिम धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 1 धाव पहिल्या चेंडूवर. गोलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय शॉर्ट थर्डमॅनला. कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाही डॉट बॉलने, मात्र ह्या चेंडूची सांगता होते. धावसंख्येचा आपण विचार केला तर 2 चेंडू आणि 1 धाव धावफलकावर बघायला मिळते. गोलंदाज पुढे एकदा. यावेळेला मात्र अप्रतिम चेंडू आपल्याला बघायला मिळाला. काही कमालीचा मात्र चेंडू हाताळला जातोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला अमोल बघायला मिळतोय आणि ह्या अमोलकडून अप्रतिम चेंडूची सांगता होताना आपल्याला बघायला मिळाली. पुणे एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव निघून जातोय. लागोपाठ निर्धाव चेंडू, 3 निर्धाव चेंडू फेकले गेलेत. म्हणजे पहिल्या 4 चेंडूंचा आपण विचार केला तर केवळ 1 धाव येते. मोठं आव्हान आहे 46 धावांचं आणि या 46 धावांचा पाठलाग करताना 4 चेंडू आणि केवळ 1 धाव. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. या वेळेला आपण बघतोय चेंडू सीमारेषा पार, षटकार. सात धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. नवीन चेंडू द्यायचा आहे. नवीन तर पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे नवीन चेंडू मिळेल आणि नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. फलंदाज चेंडू चेक करतायत आणि धावसंख्या आपण बघितली तर 5 चेंडूंचा खेळ होतोय आणि 7 धावा या धावफलकावर बघायला मिळतात. विजयासाठी 46 धावांचं लक्ष समोर आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्हाला 12 धावा तर कराव्या लागतील. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे 1 बाउन्स, चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जाईल परंतु 1च धाव मिळेल. म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर 8 धावा, म्हणजे 3 ते 4 धावा कमी पडलेल्या आहेत. समीकरण जे आहे ते आता वाढत चाललेलं आहे. आता धावांची गरज आहे ती म्हणजे 38 आणि चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 18 चेंडूमध्ये 38 धावांचं लक्ष समोर आहे. 18-38 सामना अजूनपर्यंत पूर्णपणे बॅलन्सिंग बघायला मिळतोय. चांगली कामगिरी करावी लागेल. मोठे फटके प्रत्येक षटकामागे 1-2 तरी यावे लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल दुसरं षटक हाताळण्यासाठी. बॉलर नेम निलेश. निलेश हा गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर. धावसंख्येचा आपण विचार केला तर पहिल्या षटकात केवळ 8 धावा आलेत. 3 डॉट बॉल, 1 षटकार आणि 2 सिंगल.
गोलंदाज निलेश येतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. निलेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू आता सीमारेषा पार, परंतु चेंडू निघून जातोय. आता जुना चेंडू द्यायचा आहे. पंचांकडे आहे, चेंडू दिलेला आहे. धावसंख्या आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम. आता मात्र डीजेचा आवाज सुद्धा वाढलेला आहे, प्रेक्षकांचा आवाज वाढलेला आहे. यावेळेला थँक्यू डीजे, थँक्यू. तर धावसंख्या 4 पुढे सरसावते. धावसंख्या 12 धावा. अजून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. निलेशला विचार करण्यास भाग पाडलाय पहिल्या चेंडूवर. या वेळेला आपण बघतोय चेंडू क्रमांक दुसरा डॉट बॉल. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज निलेश. या वेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार, डीप मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि या षटकारानंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 या धावसंख्येवर. 3 चेंडूंचा खेळ होतोय, म्हणजे 9 चेंडू आणि 18 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे जी सरासरी हवी होती ती सरासरी येताना या षटकामध्ये आपण बघतोय. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. मिस्टर निलेश पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतर डॉट, त्यानंतर षटकार. म्हणजे कुठेतरी गोलंदाज पूर्णपणे मात्र बॅकफुटवर बघायला मिळतोय. पुन्हा एकदा षटकार येतोय. धावसंख्या 6 पुढे सरसावली जाते. 24 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 24 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ होतोय. देऊया एक संधी डीजेला आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. निलेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. मैत्री चषक 2024 सफाळेगाव ही स्पर्धा आहे आणि स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि वंदे स्पोर्टच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत, यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते या सामन्यांचा लाईव्ह प्रेक्षक पण बघत आहात, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र त्रिफळाचित होताना फलंदाज बाद होतोय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये जाईल. तोपर्यंत या ऐकूया एक सुमधुर गीत.
पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 24 धावा ऑन द बोर्ड बघायला मिळतात. यावेळेला आपण बघतोय जबरदस्त हलक्या हाताने चेंडूला मात्र फक्त खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे धावसंख्या आपण बघितली तर 1ने पुढे सरसावते. म्हणजे 25 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांचं लक्ष समोर आहे. 12 चेंडू 21 धावा. सामना सोपा करून दिला होता शैलेशने, परंतु शैलेश बाद झाला आणि त्यानंतर आता 12-21 असं समीकरण आहे. बघूया काय होते मैदानाच्या आतमध्ये, कोणता गोलंदाज येईल, काय घडेल. एक छोट्याशा विश्रांतीनंतर लगेच येऊया मैदानात. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांचं लक्ष समोर आहे. 25 रन्स ऑन द बोर्ड. किशोर किशोर गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र डाऊन द लेग मारा होता. एलिव्हेशन बनवलं होतं. लॉंग लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न सुद्धा दिसला, परंतु पूर्णपणे फसलेला आहे आणि यष्ट्यांच्या वरून चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होताना 11 चेंडू 21 धावांचं लक्ष समोर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज किशोर. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला 23 तर्रार मारा. अप्रतिम चेंडू हाताळला जातोय किशोरच्या माध्यमातून. या चेंडूवर मात्र एक पाऊल पुढे टाकून फटका खेळला असता तर कदाचित चांगला फटका आला असता, परंतु या चेंडूला तुम्ही गुटलेनच्या चेंडूला बॅकफुटवर जाऊन खेळू शकत नाहीत. यावेळेला शॉर्ट लेनचा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1ने पुढे सरसावते. सुजल गरत. जबरदस्त पंचगिरी. सकाळच्या सत्रापासून आपण बघतोय कुठल्याही प्रकारचा वाद झालेला नाही आणि अचूक लक्ष पंचांचं मात्र या स्पर्धेवर आपण बघतोय. फुलटॉस चेंडू आहे. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. आता 19 धावांचं लक्ष समोर असेल. 9 चेंडू 19 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. किशोर. यावेळेला सुरेख फटका. चेंडू मात्र सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. आठ चेंडू आणि 13 धावा. 8 चेंडू मध्ये 13 धावा. रोशन जोपर्यंत आहे मैदानात तोपर्यंत पूर्णपणे आपण बघतोय की सामना बॅलन्सिंग बघायला मिळेल. मोठा फटका. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जातोय आणि सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. बघूया प्रेक्षक काय सांगतायत. तिथून हातवारे करतायत. चौकार नाही ते बोलतात की काही नाही मिळत. म्हणजे जो निर्णय 2 धावा येतील. एकच धाव, माफ करा. 7 चेंडू आता 12 धावा. सुरेख फटका होता, परंतु तेवढंच चांगलं त्याहून उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र सरळ बॅटने खेळलेला हा चेंडू आपण बघतोय. क्षेत्ररक्षण होईल का, आणि इथे मात्र चेंडूला क्षेत्ररक्षण केलंय, फेकलंय तोपर्यंत 2 धावा येतात आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर विजयासाठी आता 6 चेंडू आणि 10 धावा. 6 चेंडू 10 धावा. एक छोटीशी विश्रांती. येऊया मैदानाच्या आतमध्ये.
राजू नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय साई स्पोर्ट्स सरावलीकडून. तर एका बाजूने आपण बघतोय मस्ती बॉईज. यानंतर होणारा सामना MSEB सफाळे वर्सेस विजेता संघ. राजू गोलंदाज, 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. स्ट्राईकवर रोशन आपल्याला बघायला मिळतोय. 6 चेंडू 10 धावा, फुलटॉस चेंडू आहे आणि इथे 6 धावा येतात. चेंज ऑफ पेस बघायला मिळाला. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आपण बघतोय विजयासाठी आता 4 धावांची गरज आहे. 42 धावा, 5 चेंडू आणि 4 धावा. रोशन माळी, काय जबरदस्त अप्रतिम फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज. दोन भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. वेळेला आपण बघितलं तर चेंडू निघून जातोय सीमारेषा पार, चौकार. आणि इथे आपण बघतोय मस्ती बॉईज हा संघ विजयी होताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि MSEB वर्सेस मस्ती बॉईज शेवटचा सामना आजच्या दिवसातील बघायला मिळेल. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. थँक्यू डीजे, थँक्यू. तर नाणेफेक होते MSEB वर्सेस आपण बघतोय मस्ती बॉईज. मस्ती बॉईज won the toss and elected to field first. चला MSEB आपण 2 बॅटर तयार ठेवायचे आहेत. दोन्ही पंचांना नम्र विनंती करेन की आपण मैदानाचा ताबा घ्या. 4-4 षटकांचा खेळ असेल. शेवटचा सामना आहे आजच्या दिवसातील. जो संघ विजयी होईल तो अंतिम 3 मध्ये आपल्याला बघायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा मात्र लो गटाला प्राधान्य आहे. रविवारी आगरी समाजातील मात्र स्टार खेळाडू आपल्याला याच मैदानावर बघायला मिळतील.
आत्ताच आगरी प्रीमियर लीग ही स्पर्धा पार पडली आणि त्यानंतर मात्र पहिल्यांदाच आगरी चषक साठी मात्र हे खेळाडू तयार आहेत आगरी गटासाठी. 10 संघ एकमेकांसमोर भिडतील. एकूण 30 संघ असतील या स्पर्धेमध्ये आणि 30 संघातून कोण विजेता ठरेल ह्याचं उत्तर आपल्याला रविवारच्या दिवसामध्ये बघायला मिळेल. जे श्रोते जोडले गेलेत यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी, वंदे स्पोर्टच्या माध्यमातून आपण बघतोय ही लाईव्ह स्पर्धा आणि त्यांचं सुद्धा आम्ही हृदयपूर्वक आभार व्यक्त करतोय. सकाळच्या 17 पासून जोडले गेलेत आणि जे प्रेक्षक या मैदानावर आहेत त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय की वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेला हजेरी लावली, त्याबद्दल आभार. तर चला प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण बघतोय मस्ती बॉईज वर्सेस MSEB.